नमस्कार मित्रांनो. हे त्या दिवशी आपण व्हिडिओ बनवला होता औषध फवारणीचा, आणि त्यावेळेस सांगितलं नव्हतं काय फवारलं आहे ते. तर आज सांगतोय मी. 15-15 खत मल्टी मायक्रोन्यूट्रन आमच्या कारखान्यातर्फे भेटलं जातं ते, आणि त्याच्यात देशी दारू ही घेतली होती. तर फवारणीच्या नंतर एकदम क्वालिटीमध्ये खूप म्हणजे खूप बदल झालेला आहे. हा रिझल्ट देशी दारूचा जास्ती वाटतोय, कारण आम्ही थोडा वेगळा पण प्रयोग केला होता. आम्हाला फरक जाणवलेला आहे, म्हणजे बिगर देशी आणि देशी असं वेगळं वेगळं केलं होतं. जास्ती फरक नाही आहे, पण फरक आहे. तर आज आपण आहे ना, जी जो आपल्याला माल लागलेला आहे हळदीला, तर त्याला फुगवण्यासाठी म्हणजे लांब होण्यासाठी आपण जे असं पंपाद्वारे सोडण्याचं काम चालू आहे. जेने आपली जी शेंग असते हळकुंड, ते लांब होण्याचं काम करतं. तर ह्या पद्धतीचा आपला प्लॉट बसलेला हळदीचा. हा खालचा पण पाहू शकता, हा खूप छोटा होता, नरम होता, पण तो पण उचललेला आहे. आणि काळुकी जबरदस्त आलेली. आणि तुम्हाला देशी दारू आणि बिगर देशी दारूचं फरक थोडक्यात दाखवतो. तर हे बघा, ह्या बेडपासून इकडं देशी दारू मारलेली, आणि ह्या बेडपासून इकडं बिगर देशी. तर क्वालिटीत फरक पडलेला आहे, तुम्हाला पण व्हिडिओमध्ये जाणवतच असेल. तर असे नवनवीन प्रयोग आपण करत असतोय. तर देशी फवारल्यापासून मी तुम्हाला अजून एक बदल दाखवतो. हा जो मधला कोंब आहे, म्हणजे मधलं जे पाणी, ते पहा कसं आहे. म्हणजे असं एकदम तेजदार. दारू पिल्यावरती कशी नशा चढते एखाद्या दारू पिणाऱ्याला, तशी नशा चढलेली आहे. आणि हे बिगर दारूचं आहे. तर याच्यात फरक आहे, क्वालिटीत, कॉम्बात, आणि याच्यात फरक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.